नमस्कार, मी निखिल वालेकर. मी पुण्यावरून आलो आहे. मी एक PSIचा पोरगा आहे. मला इन्व्हेस्टमेंट प्लॅननुसार काहीच नाही माहिती. मी 12च्या नंतर एक 5 वर्षाचा गॅप आहे माझा. ह्यामध्ये मी कोविड बघितलं, सर्व बघितलं. त्यानंतर माझी काही शिक्षणाची काही इच्छा झालेली नाही. त्यानंतर मी जे केलं ते जॉबच केला. त्यानंतर बाकीचं मी काहीच गोष्टीमध्ये नव्हतो किंवा इन्व्हेस्टमेंट करायची, फ्युचर प्लॅन काहीच नाही घेऊन चाललो. फक्त एवढं होतं, घरून पण एवढंच होतं किंवा तू शिक्षण अडलंय, तू शिक्षण कर, तू पुढचं काय असेल ते बघ. पण या बाबतीत मला बॅकग्राऊंड बेस काय तयार करायचं कोणीच सांगितलेलं नव्हतं. तर मी जिमला जायचो. जिममध्ये मला सर भेटले. सर बोलले की असं असं की इन्व्हेस्टमेंट प्लॅननुसार पण आहे. आता रेग्युलर आपल्याला लोक जसे सांगतात की बाबा तू गोल्ड घेऊन ठेव, प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट कर, असं कर तसं कर. पण कोणचं एक सिक्युअर हे नाही सांगत आपल्याला, इन्व्हेस्टमेंट प्लॅन नाही सांगत किंवा मेंटली आपल्याला तेवढं प्रिपेअर नाही करत. आपण जे शेअर मार्केटबद्दल ऐकतो ते असं असतं की बाबा शेअर मार्केटमध्ये नक्की पैसे जाणार, नक्की हे होणार, एक जुगार आहे किंवा असं काही सगळे असे एक रुमर घेऊन ठेवतात. ज्यांना नॉलेजच नाही तेच बोलतात. इथं येऊन आपण एक व्यवस्थित अभ्यास करतो. अभ्यास केल्यानंतर आपण ABCD शिकल्यानंतर आपल्याला पुढचं पण कळतं. तिथून आपण पुढचं शिकतो. तर असं आम्हाला सरांनी 8 पासून Z पर्यंत सगळं शिकवलंय की बाबा काय कसं असतं, कुठून तुम्ही इन्व्हेस्ट करा, तुम्ही कुठं काय करायचंय, कुठली स्टेप घ्यायची. आणि ते असं पण नाही की बाबा एकदा क्लास झाला, शिकवलं, संपला, आमचा विषय संपला. ह्याच्या पुढच्या गायडन्ससाठी पण ते कधी पण बोलतात आम्हाला 24 तासामध्ये कधी पण फोन करा. फी पण मिनिमम आहे. तर मला इतकं मस्त वाटलं इथं क्लास करून. मला आता सर्व समजलेलं आहे. ह्याच्या अगोदर मी बरेच पैसे कमवले, बरेच उडवले. माझ्याकडे आता एक 0 सेव्हिंगला आहे. मला ह्याच्या पुढचं जे नॉलेज दिलं गेलं आहे की तू सेव्हिंग कर, तू इन्व्हेस्टमेंट कर, त्यानुसार मी पुढचं प्लॅनिंग करू शकतो. माझ्या स्वतःच्या जीवावर मी पुढचं एक फ्युचर घडवू शकतो. ह्याच्या अगोदर मला या बाबतीत काहीच ज्ञान नव्हतं. थँक्यू.